नमस्कार. गुड मॉर्निंग. सर्व विद्यार्थी मित्रांना शुभ सकाळ. आज सकाळच्या सत्रामध्ये मी प्राध्यापक अमित रेडेकर 12वी अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 1 भाग 2 आपल्याला अभ्यासासाठी घेऊन येत आहे. भाग 2 अभ्यासनापूर्वी मी भाग 1 ची थोडक्यात पुन्हा ओळख सांगतोय की भाग 1 मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची थोडक्यात आपण माहिती अभ्यासलेली आहे. तर भाग 2 मध्ये प्रामुख्याने आपण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने त्याची व्याख्या, त्याचे वैशिष्ट्य, महत्त्व आपण पाहिलेलं आहे. तेच घटक आपण स्थूल अर्थशास्त्राचे देखील अभ्यासणार आहोत. हे घटक अभ्यासण्यापूर्वी प्रामुख्याने थोडीशी बदल किंवा एक सुधारणा म्हणून मी अर्थशास्त्राचे जनक आणि त्यांची व्याख्या अनेकदा स्पष्ट करून सांगतोय. प्रामुख्याने अर्थशास्त्राचे जनक हे ॲडम स्मिथ आहेत. त्यांना इंग्रजीमध्ये फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं देखील संबोधलं जातं. प्रामुख्याने त्यांनी अर्थशास्त्र या शास्त्राची निर्मिती केली आणि संपूर्ण जगाला अर्थशास्त्र हा विषय हे पटवून दिला. त्याचबरोबर प्रामुख्याने शास्त्राच्या अनेक व्याख्या उदयाला आलेल्या आहेत. त्यातलीच एक प्रसिद्ध व्याख्या प्राध्यापक रॉबिन्सन यांनी मांडलेली आहे. अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून केला जाणारा मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. हीच व्याख्या प्रामुख्याने सर्वत्र जगप्रसिद्ध झालेली आहे. आपण मुख्य घटकाकडे वळू. स्थूल अर्थशास्त्राची ओळख भाग 2 मध्ये आपण अभ्यासत आहोत. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. उदाहरणार्थ एकूण उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, व्याजदर पातळी, व्यवसायातील चढउतार इत्यादी. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे किंवा मोठ्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ याच्यामध्ये आपण व्याख्या पाहणार आहोत आणि थोडक्यात आढावा घेणार आहोत. समलक्षी अर्थशास्त्राला स्थूल अर्थशास्त्र व समूह अर्थशास्त्र असे देखील म्हटले जाते. स्थूल अर्थशास्त्राचे जनक प्राध्यापक माल्थस हे आहेत. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र ची उत्पत्ती त्यांनी केलेली आहे म्हणून त्यांना आपण जनक असं म्हटलेलं आहे. समलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. इंग्रजीमधील मॅक्रो MACRO हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोज MAKROS या शब्दापासून तयार झालेला असून त्याचा इंग्रजीतील अर्थ लार्ज म्हणजे मोठा आणि ॲग्रिगेट म्हणजे एकूण, सरासरी असा होतो. थोडक्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समलक्षी अर्थशास्त्र होय. व्याख्या. पहिली व्याख्या. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समलक्षी अर्थशास्त्र होय. एक साधी सोपी व्याख्या आपण ही पाहतोय की एका वाक्यामध्ये ती आपल्याला स्पष्ट करता येते व समजण्यासाठी सोपी आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे एखाद्या देशातील संपूर्ण अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये सर्व घटक येतात. लोकसंख्या असेल, प्राथमिक क्षेत्र असेल, द्वितीय क्षेत्र असेल, तृतीय क्षेत्र असेल, बेकारी, राष्ट्रीय उत्पन्न या सगळ्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. दुसरी व्याख्या पाहतोय आपण. प्राध्यापक JL हेन्से यांची व्याख्या आहे. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समस्यांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. म्हणजे वरती जी आपण व्याख्या पाहिलेली आहे त्या व्याख्येचं थोडक्यात विश्लेषण करून प्रामुख्याने ही दुसरी व्याख्या मांडलेली आहे. दोन्ही व्याख्यांचा अर्थ एकच होतो, फक्त याच्यामध्ये थोडंसं स्पष्टीकरणात्मक मांडलेलं आहे. उदाहरणार्थ एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न असे घटक याच्यामध्ये सांगितलेले आहेत. त्यांच्या समस्या व त्यांच्यातील परस्पर संबंध यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र असं थोडक्यात मांडलेलं आहे. तिसरी व्याख्या आहे कार्ल शॉपिरो यांची व्याख्या आहे. स्थूल अर्थशास्त्र
अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. आता अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी पहिल्या व्याख्येमध्ये जो अर्थ आहे तोच अर्थ इथं आपल्याला पाहायला मिळतो. फक्त शब्द बदललेले आहेत. अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी. संपूर्ण कार्यपद्धतीशी म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेशीच असा त्याचा या ठिकाणी अर्थ पाहायला मिळतो. स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल म्हणजे स्थूल अर्थशास्त्र कशा पद्धतीनं डेव्हलप होत गेलं, विकसित होत गेलं हे या ठिकाणी पाहतोय. स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधी स्थूल अर्थशास्त्र जन्माला आलेलं आहे. 16व्या-17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केलेले आहे. तसेच शासनाला ज्या शिफारशी केल्या व धोरणे सुचवली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावरच होती. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकॉर्ड, जे.एस. मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आहे. म्हणजे थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना येण्यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनेतून स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पाहायला मिळते. स्थूल अर्थशास्त्राचा परिचय थोडासा आपल्याला या ठिकाणी आढळून आलेला आहे. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्र जन्माला येण्यापूर्वी स्थूल अर्थशास्त्र हे जन्माला आलेलं आहे हे थोडक्यात त्यांनी इथं सांगितलं आहे. 16व्या-17व्या शतकात त्याचा आपल्याला परिचय झालेला आहे. 18व्या शतकामध्ये त्याचा थोडासा परिचय आपल्याला पाहायला मिळतो. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र मिळून एकत्रित विचार मांडले गेले होते. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणे 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात राज्य केले. म्हणजे दोन्ही संकल्पना एकत्र राहून तिने जागतिक महामंदीच्या 1930मध्ये जागतिक महामंदीच्या काळात तिने राज्य केलेलं आहे. जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांचे पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत हे प्रसिद्ध पुस्तक 1936मध्ये प्रकाशित झाले. लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास स्थूल विश्लेषण पद्धतीने केला. त्यामुळे समलक्षी दृष्टिकोनाचा विकासाचे ध्येय व श्रेय हे लॉर्ड केन्स यांनाच दिले जाते. म्हणजे प्रामुख्याने समलक्षी दृष्टिकोन हा प्रामुख्याने त्यांनी एक ध्येय समोर ठेवून ज्यांनी मांडलं ते लॉर्ड केन्स आहेत. त्यांनीच हा दृष्टिकोन स्थूल अर्थशास्त्राचा दृष्टिकोन हा जगासमोर पुढं वेगाने आणलेला आहे. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्लेस, वॉलरा, आयरिन फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचे स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान आहे. इतर अर्थशास्त्रज्ञांनी देखील स्थूल अर्थशास्त्राच्या प्रगतीला चांगले सहकार्य लाभलेले आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. ज्या पद्धतीने आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिलेली आहे तसंच स्थूल अर्थशास्त्र कोणकोणत्या घटकापर्यंत पोहोचलेलं आहे ते आपण अभ्यासणार आहोत ट्री डायग्रॅमच्या माध्यमातून. 4 घटकांपर्यंत मुख्य त्याची व्याप्ती पोहोचलेली आहे. पहिला आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. दुसरा आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. तिसरा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आणि चौथा आहे विभाजनाच्या समलक्षी सिद्धांत. त्यातलं पहिला आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. म्हणजे प्रामुख्याने देशातील एकूण उत्पन्न, एकूण रोजगार यांचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून उत्पन्न व रोजगार सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे. त्याचा व्याप कसा पसरलेला आहे,
देशाच्या अर्थव्यवस्थेत उत्पन्न व रोजगार म्हणजेच औद्योगिक क्षेत्रामध्ये चढउतार कसे घडून येतात, तेजीमंदी कशी होती, त्या समस्या कोणत्या आहेत, या सगळ्यांचा आढावा हा या एका उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये पाहायला मिळतो. म्हणून त्याची व्याप्ती उत्पन्न व रोजगार सिद्धांताला पाहायला मिळते. दुसरं आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्याच्यातील चढउताराची कारणे याविषयी विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलाचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत व भाववाढ शब्दशः थोडासा अर्थ जर पाहिला तर प्रामुख्याने बाजारपेठेमध्ये येणाऱ्या वस्तूंच्या किमती कशा निश्चित होतात, त्या किमती का बदलतात, थोडक्यात भाववाढ का होते, भावघट का होते, तेजी काय येते, मंदी काय येते, याचा प्रामुख्याने आढावा हा सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत व भाववाढ याच्यामध्ये थोडंसं आपल्याला अनुभवायला मिळतो. त्या समस्या त्याचे परिणाम या ठिकाणी थोडेसे आपल्याला अभ्यासाला मिळतात. म्हणून त्याची व्याप्ती इथपर्यंत पाहायला मिळते. तिसरा आहे आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकास संबंधित सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढविण्याची व्यूहरचना सुचवली जाते. थोडक्यात आर्थिक वृद्धी व विकास सिद्धांत मांडत असताना एक थोडी पार्श्वभूमी पाहिजे म्हटली तर जगाची अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विभागणी ही 3 घटकात केलेली आहे: विकसित देश, विकसनशील देश आणि अविकसित देश. विकसनशील देश आणि अविकसित देश जे आहेत या देशामध्ये निर्माण होणाऱ्या विविध आर्थिक ज्या समस्या आहेत, दारिद्र्य, बेरोजगारी, बेकारी यांच्याविषयीची कारणमीमांसा करण्यासाठी, त्या समस्या सोडवण्यासाठी, त्याची कारणे शोधण्यासाठी प्रामुख्याने आर्थिक वृद्धी आणि विकास सिद्धांत खूप मोलाची भूमिका पार पडत आहेत. आणि प्रामुख्याने संपूर्ण देशाचा विचार केला जातो. म्हणून त्याचा समावेश हा प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. चौथा आहे विभाजनाचा समलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष मागणीशी निगडीत आहे. आता सापेक्ष मागणीशी निगडीत आहे असं म्हटलं म्हणजे थोडक्यात देशातील एकूण उत्पन्न जे आहे त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन जे असं म्हटलेलं आहे. हे राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन घेत असताना प्रामुख्याने श्रम, भूमी, भांडवल व संयोजक हे 4 घटक त्याच्यामध्ये कारणीभूत आहेत. या घटकांना खंड, वेतन, व्याज व नफ्याच्या स्वरूपात मोबदला दिला जातो. त्याचं विभाजन कशा पद्धतीने होतं, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील किती टक्के हिस्सा कोणत्या घटकाला मिळतो याचे विश्लेषण करण्यासाठी प्रामुख्याने विभाजनाचा सिद्धांत हा उपयुक्त ठरतो. अशा पद्धतीने मुख्य या 4 घटकांमध्ये स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही पसरलेली आहे. भाग 1 मध्ये जो आहे म्हणजे उदाहरणार्थ पहिलं जे आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत, याच्यामध्ये प्रामुख्याने उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत हे 2 समाविष्ट आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्यापार चक्र सिद्धांत म्हणजे उत्पन्न व रोजगार सिद्धांत हे उपभोग फलना सिद्धांत, गुंतवणूक सिद्धांत याच्यावर अवलंबून आहे. आणि हे दोन्ही घटकातून व्यापार चक्र सिद्धांत अस्तित्वात आलेले आहेत. म्हणजे देशामध्ये तेजी मंदी कशी येते, विशिष्ट काळात तेजी काय येते, मंदी काय येते याचा सिद्धांत मांडलेला आहे. हा सिद्धांत मांडण्यापूर्वी उपभोग फलना सिद्धांत मांडलेला आहे. व्यक्ती वस्तू उपभोग घेताना उपभोग किती घेते आणि बचत किती करते याच्याविषयी सिद्धांत मांडलेला आहे. तर त्याचबरोबर गुंतवणूक किती करते याच्याविषयी सिद्धांत मांडलेला आहे. आणि हे तिन्ही सिद्धांत उत्पन्न व रोजगारविषयी सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे आपण ट्री डायग्रामच्या माध्यमातून स्पष्टपणे पाहिलेलं आहे. परीक्षा दृष्टिकोनातून पहिले 4 जे घटक आहेत स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे तेवढेच घटक हे आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्यातून आपण अभ्यासतो आहोत. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यास असताना पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. आता समग्र घटकांचा अभ्यास म्हणजे काय प्रामुख्याने थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, जर आपण पहिली जी व्याख्या पाहिलेली आहे त्या व्याख्येवरूनच त्याचा अर्थ स्पष्ट होतो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र.
संपूर्ण अर्थव्यवस्थेचा म्हणजे संपूर्ण घटकांचा, मोठ्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. म्हणून पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. संपूर्ण घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. या सर्व मोठ्या घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत. प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित असते. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. उत्पन्न सिद्धांतामध्ये देशातील एकूण मागणी, एकूण पुरवठा या घटकांचा विचार केलेला आहे. या घटकांचा विचार करत असताना एखाद्या उद्योग क्षेत्रामध्ये मंदी का येते, तेजी का येते, संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने तेजी मंदी ही व्यापार चक्रीय स्थिती का निर्माण होते, चढउतार का निर्माण होतात, याचा अभ्यास हा उत्पन्न सिद्धांतामधून केला जातो. म्हणून उत्पन्न सिद्धांत हे दुसरं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. तिसरं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित असते. संपूर्ण शब्द जरी वापरला तरी चालेल, एकूण शब्द वापरला तरी चालेल. पुन्हा एकदा सांगतोय पहा, स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या किंवा संपूर्ण घटकांच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित असते. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. म्हणजे प्रामुख्याने एक वस्तूची मागणी, पुरवठा, किंमत हे सगळे घटक एकत्रित विचारात घेऊन समतोल साधला जातो असं त्याचा अर्थ होतो. सर्वसाधारण समतोल साधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आंशिक समतोल नाही, सर्वसाधारण समतोल. सर्वसाधारण समतोल साधताना सगळ्या घटकांचा एकत्रित विचार केला जातो. म्हणून प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये मागणी, पुरवठा, किंमत अशा सर्व घटकांचा या ठिकाणी एकत्रित विचार केलेला आहे. चौथं वैशिष्ट्य परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले आहेत. उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यांसारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात येते. थोडक्यात काय म्हटलं आहे की याच्यामध्ये उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक हे एकमेकावर अवलंबून असणारे घटक आहेत, परस्परावर अवलंबून आहेत. म्हणजे स्वावलंबी ते घटक नाहीत. म्हणजे याच्यातून निर्माण होणारे प्रत्येक घटक किंवा अर्थव्यवस्था ही परस्परावलंबी आहे, एकमेकावर अवलंबून असणारी आहे. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगितलं आहे की गुंतवणुकीचा परिणाम कोणकोणत्या घटकांवरती होतो हे थोडक्यात. म्हणजे गुंतवणूक कमी जास्त झाल्यास उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार अशा अनेक घटकांवरती होत असतो. म्हणून परस्परावलंबन हे एक चौथं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पाचवं राशी पद्धत. प्रामुख्याने राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्याचा एक विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. यातूनच स्थूल अर्थशास्त्र व सूक्ष्म अर्थशास्त्र यांच्यातील फरक दिसून येतो. म्हणजे बोल्डिंग यांनी सांगत असताना स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करताना संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो, एका घटकाचा विचार या ठिकाणी केला जात नाही. उदाहरण म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे की संपूर्ण जंगलांचा अभ्यास करत असताना एका झाडाची गुणवैशिष्ट्ये आपल्याला सांगता येत नाहीत किंवा स्वतंत्रपणे मांडता येत नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यातील फरक त्यांनी या पद्धतीने ह्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. सहावं वैशिष्ट्य आहे वृद्धीची प्रारूपे. प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते.
म्हणजे प्रामुख्याने आर्थिक विकास किंवा वृद्धी कशा पद्धतीने होत आहे किंवा ती कशा पद्धतीने मोजली जावी याच्यासाठी विविध संकल्पना प्रारूपे विकसित केलेली आहे. ती स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून त्यांनी विकसित केलेली आहे असं सांगितलेलं आहे. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धीच्या अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देण्यासाठी महालनोबिस वृद्धी प्ररूप मांडलेले आहे. महालनोबिस हे एक वृद्धी प्ररूप मांडलेलं आहे आणि याच्या माध्यमातून मूलभूत व अवजड उद्योगांच्या विकासासंदर्भातील संकल्पना मांडल्या जातात किंवा त्याचे विश्लेषण केलं जातं. 7 नंबरचं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय. आणखी एकदा सांगतोय, स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू सेवांच्या किमतीची सरासरी होय. म्हणजे प्रामुख्याने देशात ज्या काही वस्तू असतात त्यांच्या सरासरी होणारा बदल हा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला जातो. एकाच वस्तूचा, एकाच घटकाचा किंवा एका व्यक्तीने एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर होणारा बदल विचारात न घेता देशातील सर्व नागरिकांनी खरेदी केलेल्या वस्तूंच्या किमतीचा, एकूण मागणीचा, एकूण पुरवठ्याचा विचार या ठिकाणी केला जातो. 8 नंबर धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी. म्हणजे थोडक्यात देशातील अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्र अतिशय उपयुक्त ठरतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व प्रामुख्याने पाहत असताना या ठिकाणी आपण विचारात घेतो. पहिला घटक विचारात घेतो आहोत अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल अर्थविश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. बघा आणखी थोडक्यात मी सांगतोय अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती म्हणजे प्रामुख्याने एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं चालते, त्याच्यात काय काय बदल होत असतात, ती कशा पद्धतीने कार्य करते हे सांगण्याचं काम स्थूल अर्थशास्त्र करतं. आणखी एकदा स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्यक ठरते. आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्यक ठरते. म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेत कोणकोणते बदल होत आहेत हे समजण्याच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. दुसरा घटक आहे आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउताराची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते. म्हणजे प्रामुख्याने देशात निर्माण होणारी तेजी मंदी, चढउतार हे जे आहेत हे अतिवेगाने बदलू नयेत, एक स्थिरता बाजारपेठेमध्ये राहावी यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. वेगाने वाढणारे भाववाढ, घटणारे भाववाढ किंवा अचानक येणारी मंदी, अचानक येणारी तेजी याच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये आणि प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड बदल होत असतात. मग हे बदल वेगाने झाल्यास अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. मग म्हणून प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक स्थिरता राहावी, एक स्थैर्य प्राप्त व्हावं यासाठी स्थूल अर्थशास्त्र आपल्याला उपयुक्त ठरतं. प्रामुख्याने तिसरा घटक आहे राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासविषयक आणि आर्थिक धोरणांची मांडणी करता येते.
बघा, राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखे यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासविषयक नवीन आर्थिक धोरणाची मांडणी करता येते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाल्यामुळे किंवा निर्माण झाल्यामुळे आपल्याला देशाच्या विकासासाठी नवीन धोरणे आखताना, नवीन मांडणी करताना, आर्थिक नियोजन करताना स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. चौथा आहे आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य उत्पन्न, संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. तसेच आर्थिक विकास साध्य करण्यास मदत होते. आता आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्र शब्दानुसार प्रामुख्याने संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. मग संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना प्रामुख्याने देशातील लोकसंख्या, दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता या सर्व घटकातील तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी, राहणीमानातील फरक समजून घेण्यासाठी प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. आणि हे घटक समजल्यानंतर आर्थिक विकासाची धोरणे राबवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्रच उपयुक्त ठरत असतं, कारण संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. 5 नंबर, अर्थव्यवस्थेची कामगिरी. स्थूल अर्थशास्त्राच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केले जाते. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांशी केली जाते. थोडक्यात आपण भारताचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर भारतात दर 5 वर्षाला सरकार हे बदलत असतं. मग कोणत्या सरकारनं आर्थिक विकासासाठी काम केलेलं आहे? मागच्या सरकारनं आर्थिक विकासासाठी कोणकोणती योजना राबवलेल्या आहेत? चालू सरकारनं आर्थिक विकासासाठी कोणकोणती योजना राबवलेल्या आहेत? 1990च्या काळामध्ये सरकारनं कोणती धोरणं राबवलेली आहेत? 2019च्या काळामध्ये सरकारनं कोणती धोरणं राबवली आहेत? याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी, आर्थिक कामगिरीची तुलनात्मक आढावा घेण्यासाठी प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असतं, हे यावर आपल्याला पाहायला मिळतं. 6 नंबर आहे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. आर्थिक चल म्हणजे अशी काही संकल्पना आहेत की त्याच्यातून आपल्याला अर्थव्यवस्थेतील बारकावे मोजण्यासाठी त्या चलांचा उपयोग होत असतो. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पादन, उत्पन्न व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यांच्यातील आर्थिक चलांशी संबंधित आहे. म्हणजे थोडक्यात स्थूल आर्थिक चलांचा वापर करून एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण गुंतवणूक या सर्व घटकांचा या ठिकाणी. 7 नंबर, सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पन्नाचे विश्लेषण करण्यास मदत करते. थोडक्यात काय की देशामध्ये एकूण उत्पादनाची स्थिती कशी आहे, एकूण उत्पादन किती होतं आणि देशात एकूण रोजगार किती निर्माण होत आहेत याचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून सामान्य रोजगार पातळी हा घटक स्थूल अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. कारण की देशात रोजगार वाढवायचे असतील तर उत्पादन वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. व याचा आढावा घेण्यासाठी, याचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हा घटक खूप महत्त्वाचा मानला जातो. पुढे आपण प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा तुलनात्मक अभ्यास पाहणार आहोत. प्रामुख्याने तुलनात्मक अभ्यास म्हणजेच फरक. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्यातील फरक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा फरक पाहत असताना आपण 6 घटकांचा विचार करून या ठिकाणी फरक अभ्यासणार आहोत. अर्थ, साधने, व्याप्ती, महत्त्व, सिद्धांत, उदाहरण हे एकंदरीत असे 6 घटक या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला घटक अर्थ. सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपण अर्थ पाहणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. दुसरं आहे साधने. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा दोनच या ठिकाणी घटक मानलेले आहेत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा
व्याप्ती तिसरा घटक, त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, उत्पादन किंमत, उत्पादन घटकांच्या किमती, उत्पादन उपभोग, आर्थिक कल्याण इत्यादी. स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, रोजगार पैसा इत्यादी. 4 नंबर महत्त्व, किंमत निर्धारण, प्रारूपांची निर्मिती, व्यावसायिक निर्मिती इत्यादी. स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक विकास इत्यादी. 5वा आहे सिद्धांत. किंमत सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पाहायला मिळतो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत पाहायला मिळतो. उदाहरणामध्ये वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक उत्पादन पाहायला मिळतो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्न पाहायला मिळतं. म्हणजे उदाहरणामध्ये साधारणतः एका व्यक्तीचं उत्पन्न, एका व्यक्तीचं उत्पादन पाहायला मिळतं, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं हा तुलनात्मक फरक या ठिकाणी इथं सांगितलेला आहे. या ठिकाणी हे प्रकरण इथं संपलेलं आहे. प्रामुख्याने आपण या प्रकरणामध्ये स्थूल अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र यांचा अभ्यास या ठिकाणी बघितलेला आहे. त्यांची व्याप्ती, ऐतिहासिक वाटचाल, महत्त्व, वैशिष्ट्य या ठिकाणी अभ्यासलेले आहे. धन्यवाद. काही शंका असल्यास प्रामुख्याने व्हॉट्सअपवरती आपण आपले प्रश्न विचारू शकता.